सध्या सोशल मीडियावरती 2 कोटींहून अधिक फॉलोअर्स असणाऱ्या एका डिजिटल वादळानं अख्ख्या दिल्लीची झोप उडवली आहे। आपण बोलतोय कॉकरोच जनता पार्टी आणि त्यांच्या पहिल्या जंतर मंतर आंदोलनाबद्दल। 6 जून रोजी झालेलं हे आंदोलन नेमकं गाजलं की वाजलं? आंदोलकांची मुख्य मागणी कोणाच्या विरुद्ध आहे? चला अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेऊयात। कॉकरोच जनता पार्टी नेमकी काय आहे? तर सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये बेरोजगार तरुणांची तुलना ही कथितपणे कॉकरोचशी म्हणजे झुरळांशी केली गेली आणि या अपमानाचा बदला घेण्यासाठी अभिजित दिपके या तरुणानं एक व्यंगात्मक जेनझी चळवळ सुरू केली। दरम्यान धर्मेंद्र प्रधान कोण आहेत आणि राजीनाम्याचा मुद्दा काय आहे? धर्मेंद्र प्रधान हे देशाचे केंद्रीय शिक्षा मंत्री आहेत। आंदोलकांचा थेट आरोप आहे की त्यांच्याच कार्यकाळामध्ये नीट परीक्षेचा पेपर लीक झाला आणि राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेचा पूर्णपणे बोजवारा उडाला। त्यामुळे या संपूर्ण घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ही आंदोलकांची सर्वात मुख्य मागणी आहे। या आंदोलनाची 3 मुख्य कारणं आणि मागण्या कुठल्या? तर नीट पेपर लीक। नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवरती झालेला अन्याय दूर करून पारदर्शक फेर परीक्षा घ्यावी। तसेच सीबीएसई मार्किंग घोटाळा। सीबीएसईच्या नवीन ऑनस्क्रीन मार्किंग पद्धतीमधील त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांचं योग्य असं मूल्यमापन व्हावं। तसेच भयंकर बेरोजगारी। पदव्या हातामध्ये असून देखील देशामधील तरुण हे बेरोजगार आहेत, मात्र त्यांच्या रोजगारासाठी आता ठोस पावलं उचलली जावीत। प्रत्यक्ष गर्दी आणि पोलिसांची फिल्डिंग। सोशल मीडियावरती या पक्षाचे तब्बल 2 कोटी फॉलोअर्स आहेत, पण 6 जूनला दिल्लीच्या जंतर मंतरवरती प्रत्यक्ष आंदोलनासाठी फक्त 1 ते 2 हजार तरुणच हजर होते। तरीही आंदोलनाची सोशल मीडियावरील हवा पाहून दिल्ली पोलिसांनी 1000 पेक्षा जास्त जवानांची कडक फिल्डिंग लावली होती। आता यावरून राजकीय वाद देखील उपस्थित झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, हा तर देशविरोधी आणि अराजकता पसरवणारा मंच आहे। याला उत्तर देताना अभिजित दिपके यांनी म्हटलंय की भविष्यासाठी आणि पेपर लीक विरुद्ध प्रश्न विचारणं म्हणजे अराजकता नाहीये। परखड भाषेत सांगायचं झालं तर सोशल मीडियावरील 2 कोटींच्या हवेच्या तुलनेमध्ये प्रत्यक्ष जंतर मंतरवरती केवळ 1 ते 2 हजार तरुणच पोहोचले। त्यामुळे सोशल मीडियावरती हे आंदोलन नक्कीच गाजलं, पण ग्राउंड रियालिटीवरती मात्र गर्दी अभावी ते काहीसं वाजलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलकांनी सरकारला 7 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। तुम्हाला काय वाटतं? शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा।